Sir, if you were to describe Harrier in one word, what would that be? एक कशासाठी मी तुम्हाला 3-4 शब्दात पण त्याला डिस्क्राइब करतो. माइटी, मस्क्युलर अँड बोल्ड. इट्स अ फीलिंग. फील इट. नमस्कार, माझं नाव कुलदीप माने आणि माझी वाईफ अमृता माने. पुण्यामध्ये आम्ही राहतो. 2008 पासून आम्हाला 13 वर्षांची मुलगी आहे. मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे आणि माझी वाईफ पण सॉफ्टवेअरमध्येच आहे. टाटा हॅरियर माझी ड्रीम कार होती पहिल्यापासूनच. ॲक्च्युली त्याचा रोड प्रेझेन्स किंवा रोडवरून ज्यावेळेस ती येताना दिसत होती, जेव्हा मी दुसऱ्या ब्रँडची SUV घ्यायची ऑलमोस्ट फायनल केली होती, कुलदीप म्हणाले, अमृता एकदा आपण टाटाला जाऊन हॅरियर एकदा बघून येऊया. दाखवली आम्हाला हॅरियर आणि वी आर इन लव्ह विथ हॅरियर. विदिन 10 मिनिट डिसिजन घेतला की आम्ही हॅरियर घेतोय. आम्ही कॅन्सल केली दुसरी कार घ्यायची आणि आम्ही घरी येऊन डिस्कस केलं की खरंच आम्ही हॅरियर घेतोय, आपण हॅरियर बुक करायचा विचार करतोय आणि टच इच अदर. आम्ही स्वप्नात तर नाहीये. मोर दॅन सॅटिस्फॅक्शन वरच्या लेवलचं होतं की अरे यार आपण काहीतरी वेगळं घेतलेलं आणि सुंदर दिसतं. ते एक्सटेरियरमध्ये एक तर जसं मी म्हटलं की ते माइटी लुक आहे त्याचा. पुढचे जे कनेक्टेड DRLs आहेत, एक्सटेरियरचं जे आपण बघितलं, पण इंटेरियर सुद्धा एवढं छान केलेलं आहे. डॅशबोर्ड ज्या पद्धतीने बनवलेलं आहे, ज्या पद्धतीचं प्रीमियम मटेरियल यूज केलेलं आहे, गाडीची केबिन स्पेस आणि बूट स्पेस खूप जास्त आहे. जेव्हा हॅरियर घेऊन ऑफिसला जातो, ब्लॅक एडिशन, आणि जेव्हा तुम्ही उतरता गाडीतून आणि ऑफिसमधले लोक जेव्हा तुमच्याकडे बघतात तेव्हा तुमचं अर्ध काम तिथेच झालेलं असतं. आणि कम्फर्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर सस्पेन्शन जबरदस्त आहे. इवन मागच्या सीट्स पण एकदम कम्फर्टेबल आहे. इन्क्लायनेशन, पुढची सीट लॉंग रनसाठी एकदम बेस्ट गाडी आहे. पण मला असं वाटलंच नाही की मी ट्रॅव्हल करून आलो. एक कुठेही मला थकवा जाणवत नव्हता. या गाडीसाठी ग्लोबल आणि भारत NCAPचं जे रेटिंग आहे ते 5 स्टार रेटिंग आहे. दिस इज द सेफेस्ट कार इन इंडिया. पण गाडीमध्ये 6 एअरबॅग्स असल्यामुळे खूप सिक्युअर फील होतं गाडीमध्ये. ड्राईव्ह करताना हॅरियरची मजाच वेगळी आहे, कारण एवढी हेवी कार आहे ना आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मोड्स आहेत. स्पेशली स्पोर्ट्स मोडमध्ये मी ज्यावेळेस घाट सेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतो, लाईक प्लेनमध्ये बसल्यासारखं वाटतं. त्याचा जो पिकअप आहे आणि ज्या पद्धतीने गाडी स्पीड पकडते, आय मीन बाकीच्या गाड्या किंवा बाकीचे लोक बघत राहतात. नॉर्मली आम्ही वेट आणि रफ मोड यूज करतो जेव्हा आम्ही आमच्या शेतांकडे जातो. शेताचे रोड आमचे एवढे खराब आहेत की तिथे बैलगाडी वगैरे जाऊन रोड एवढे रफ झालेले. जेव्हा शिफ्ट होतो रफ मोडला, तो जो ड्रॅस्टिक डिफरन्स आम्ही बघतो की गाडी जी व्हायबल होते तेव्हा आमच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. एवढं रफ मोडमध्ये सुपेरियर बॅलन्स जबरदस्त आहे. हॅरियर घेतल्यानंतर ज्यावेळेस मी कोकणात ट्रॅव्हल केलं त्यावेळेस वापस येताना पुण्याला येताना माझ्या मुलीची डान्सची कॉम्पिटिशन होती आणि मला विदिन अराउंड 1 आवरमध्ये कोकणातून पुण्यामध्ये पोहोचायचं होतं. गाडीचा कंट्रोल पण तेवढा बेस्ट आहे. चांगली गोष्ट होती की त्या इमर्जन्सी सिच्युएशनला मी 20-25 मिनिट्समध्ये पूर्ण घाट कव्हर केला. हॅरियरच्या फीचर्स बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे. पुढचा आणि पाठीमागचा हे सगळे कॅमेरे फार युजफुल होतात, कारण ट्रॅफिकच एवढं असतं की 2 व्हीलर्सवाले किती क्लोज आहेत. त्याच्यामध्ये सनरूफ आहे जो काइंड ऑफ त्याचा एरिया खूप मोठा आहे सनरूफचा. ओपन द सनरूफ. मी हे पाहिलं आहे की आपल्या भारत देशात लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की प्रोबेबली दे गो फॉर दी फॉरेन ब्रँड्स. बट देन लेट मी टेल यू, आफ्टर परचेसिंग हॅरियर माझा एक्सपिरियन्स असा आहे की टाटा मोटर्सचं जी एक लेवल आहे ती ऑब्व्हियसली फॉरेन ब्रँड्सच्या वरची झालेली आहे. कॉन्फिडन्स तुमची लाईफस्टाईल या लेवलपासून या लेवलला अपग्रेड करते. गाडी चालवताना एवढी मजा येते ना की खरोखर आम्ही दोघंजण लिटरली भांडतो की तू चालवणार का मी चालवणार. टाटा मोटर्स इज बेस्ट आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर हॅरियर घेणार असेल तर गो फॉर इट. हॅरियर ना रेकमेंड करायची गरजच नाही लागत, कारण कारच अशी आहे, त्याची लक्झरी, कम्फर्ट की पॉवरफुल आहे की कोणी पण त्याच्या प्रेमात पडेल अशी गाडी येते. तर टाटा मोटर्सनी खरंच खूप इनोव्हेशन्स केलेले आहेत. तर मला वाटत नाही की अशी आत्ता इंडियन मार्केटमध्ये कुठली गाडी आहे.